कुणाची काही परवाच नाहीये। पण हे बघ, मी तुझं काही एक ऐकणार नाहीये। हर ताटा दाखवलास ना तर होणाऱ्या परिणामांसाठी तयार राहा। घरात येऊ का? मी चुकीच्या वेळी आले का? नाही नाही नाही, अगं तू येशील ना ती शुभच वेळ असणार आहे। अगं ये ना बाळा, ये। अगं बाई बाई, वा वा वा, अगदी गौरी सारखी सजून आली आहेस ग। मला लक्ष्मी सारखं तयार व्हायला आवडतं। दिसतेस ही अगदी लक्ष्मी सारखी हो। ज्या घरात जाशील तिथे अगदी उजळून टाकशील। आण ग। आज माझा जन्मदिवस आहे ना, आशीर्वाद असू द्या। असू दे। तोंड गोड कर। राहू दे राहू दे, थांब। सुखी राहा, तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ दे, पूर्ण होऊ दे। मला फक्त दिगूशीच लग्न करायचं। माझे आहे, माझं कुंकू आहे। तुमचे आशीर्वाद मला आहेतच, हो ना? हो ग हो। हे घ्या। धाकटे मालक लाजले की काय? हो असं। सुखी रहा, खूप मोठी हो। घ्या। मी तुला तुझ्या हातात नाही देणार, कारण माझी पाठ फिरली ना की तू ते फेकून देशील। घे घे। चल बाळा, आज चल, मला तुझ्याशी बोलायचंय। ये। अहो काय असे लहान मुलासारखे नाचताय? अगं आनंद झालाय, आत्या आनंद झालेला आहे। अगं घरामध्ये साक्षात लक्ष्मी आलेली आहे। अरे त्या उमऱ्यावर माप ठेवायला हवं। हा अगं सगळ्या गोष्टींना अगोदर साठवून घ्यायला हव्यात आपल्याला। अगं सून म्हणावी तरी अशी, गृहलक्ष्मी म्हणावी तर ही अशी। आपल्या वहिनीने आहे ना सून म्हणून आणि दिगूला बायको म्हणून माणिक एकदम छान शोभून दिसणार आहे। आपला दिगू
त्याला बुद्धिभ्रंश झालेला आहे. अगं एवढी अप्सरा त्याची वाट बघते, पण हा त्या चेटकिणीच्या प्रेमात पडलेला आहे. नाही छान दिसतेस हं? दागिने तर फारच छान दिसत आहेत. माझ्या दागिन्याने 2 तिजोऱ्या भरल्या आहेत. इथे यायचं ना म्हणून निवडून निवडून घातले. तुम्हाला आवडले ना, यातच मला आनंद वाटला. तुम्ही मला आत आणलत, काही बोलायचं होतं का? हुशार आहेस, बोलायचं आहेच, पण अगदी विचार करून शांतपणे उत्तर दे. काही करू नकोस. हो, विचारा ना. तू खरंच मनापासून या घरात सून म्हणून यायला तयार आहेस ना? नंतर मागे हटायचं नाही. मी इथे आले यातच तुमचं उत्तर नाहीये का? तर मी म्हणेन तेच होईल. तुझं लग्न माणिकशी होणार. घरात येऊ का? तुम्ही तर मला माझ्या जन्मदिवसाच्या शुभेच्छाही नाही दिल्या. हो, शुभेच्छा. मी म्हटले म्हणून कोरड्या देताय ना? आता शुभेच्छा आणखीन कशा देतात? सासूबाईंना किती छान दिल्या. नाही नाही, होणाऱ्या सासूबाईंना. त्यांनी इतकी छान भेट दिली, एकदम मनापासून दिली. सखू, अरे वा, छान आहे ग तुझी खोली. अगं घाबरू नकोस, मी काही तुला या घराच्या बाहेर काढायला आली नाहीये. अगं हो, खरंच मी काही तुला घरातून बाहेर काढणार नाही. तुला इथेच इथेच या खोलीतच राहायचंय. कुठेच जायचं नाही. ना माहेरी जायचं ना मठात जायचं. इथेच याच खोलीत राहायचं. खरंच माणिकताई? अगदी खरं, तुझी शपथ. कारण जर तू गेली तर सगळी कामं मलाच करावी लागतील ना. पण छान आहे हा तुझी खोली, मला खरंच आवडली. आणि तुझी पत काय आहे तेही समजलं. रमाई, रमाई, अगं ही माणिक काय खुळी झाली की काय? अशी कशी बोलते ही? नाही म्हणजे तुझं माणिकशी काही बोलणं झालंय का? अरे हो, माझ्याशी बोलूनच गेली. नाही पण मी तिला आधी स्पष्ट विचारलं, बाई तू माघार तर घेणार नाहीस ना? नाहीतर आपण पुन्हा इमले रचायचो आणि गोडईच्या पाशी येऊन थांबायचं. म्हणून आधीच सांगितलेलं बरं नाही का? कमाल आहे रमाई. म्हणजे खरंच तुझ्या मनात माझ्या आणि माणिकच्या लग्नाचं आहे का? अरे हो दिगू, मी आधीच तुला सांगितलं होतं की नाही? अगं पण मला वाटलं ते तू रागाच्या भरात बोलून गेलीस. दिगू,
तुला प्रेमानं समजावून बघितलं, रागवून बघितलं, धमकी देऊन सांगितलं, पण तरी तुझा जीव त्या सखूपासून दूर होतच नाही. ती उद्धट मुलगी सगळ्यांना घाईत घेऊन चालले, तुझ्या आयुष्याची वाट लावते, पण तरीही मोहिनी घातल्यासारखा तू तिच्याच पायाशी रेंगाळत बसलायस. पण मी माझं झालं तसं तुझ्या आयुष्याचं पोतेरं होऊ देणार नाही. अगं पण म्हणून मी काय त्या माणिकशी लग्न करायचं कर. त्याशिवाय चिखलात रुतलेले आपण बाहेर कसे पडणार. नाही नाही, मला असं वाटतं हे सगळं खूप घाईने होतंय. आपण ठीक आहे, ठीक आहे, मी पुन्हा एक संधी देते तुला, म्हणजे सगळे वादच मिटतील नाही का. सखूला गावात दवंडी द्यायला सांगायची आणि सगळ्यांची क्षमा मागायला सांगायची, म्हणजे कसं सगळे प्रश्नच मिटते, हो की नाही. जा. अगं एवढंच ना, हे तर सोपं आहे. ती ऐकेल माझं, मी सांगतो सखूला. आणि सखू तयार झाली तर मी शब्द दिलाय ना तुला, सगळे वादच मिटतील. दिगो, पण सखूने नाही ऐकलं तर तर मात्र मी सांगेन तेच तुला ऐकावं लागेल. बोळा आहेस रे दिगू, बोळा आहेस तू. जी मुलगी गृहप्रवेश करताना दिवस रात्र घराबाहेर राहते, कुणाचंच ऐकत नाही, ती मुलगी दवंडी द्यायला तयार होणार. वाट बघ. दिगू या माडिकचाच आहे, आणि जिने त्याला माझ्यापासून दूर केलं ना, तिला मी सोडणार नाही. तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ दे. मी काय तुला घरातून बाहेर काढणार नाही, तुला इथेच या खोलीतच राहायचंय. कारण जर तू गेली तर सगळी कामं मलाच करावी लागतील ना. सखू, तुला वाटतं ना की माझं लग्न माणिकशी होऊ नये. मी काय विचारतोय सखू, तुला वाटतं ना की माझं लग्न माणिकशी होऊ नये. अगं मग हट्ट का करतेस. रमाई म्हणते ते तू ऐकत का नाहीयेस. का मान्य करत नाहीयेस की तुझे उमाई आप्पा चुकलेत, तुझे बुवा आजोबा स्वतः सांगून गेलेत. सखू अहो हे बघा, मी तुमच्या पाया पडते, फक्त एकदा माझ्या समाधानासाठी एकदा आपण बुवासोबत भेटून येऊया ना, फक्त एकदा. हो ठीक आहे, आपण जाऊया. चल आत्ता चल. रमाई रमाई रमाई, अगं काय काय झालंय. काय कुठे आग लागली की वाघ मागे लागलाय. तुझी सून अजून झुकायला तयार नाहीये. ती दिगूला घेऊन वैद्यबुवांना भेटायला जातीये. अगं एवढंच ना, मग जाऊ दे की, खुशाल जाऊ दे. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं असं काही होणार नाही. अगं पण तिने वैद्यबुवांना भेटून काय होईल सांग ना. अगं मी काय स्वतः त्या म्हाताऱ्याला बोलवायला गेले नव्हते ना, ते आले आणि स्वतः त्यांनी विषय काढला. काही होणार आहे का मग. नाही ना. आता त्या सखूने आकाश पाताळ जरी एक केलं ना तरीही काही होणार नाही.
सोड मला, सोड. शांतो शांतो, सोड मला. अरे तू शांतो. अरे तू वांज आहेस का खाटेक? हा, माझ्या म्हातारीला संपवायला निघालास तू. सोड मला. अरे शांतो शांतो, सोड. शांतो तू. त्यांनी मुळे दिली, त्याचं चाटण दिलं तर म्हातारीला जुलाब उलट्या चालू झाल्या. फार हालत खराब झाली म्हातारीची. आता ह्याचा टाळकच सोडताय म्हाताऱ्याचा. सोडा. शांतो, सोड मला. असं करू नका, असं करू नका. वयाचा तरी मान ठेवा. अहो उघड्या डोळ्याने झोपणार नाही. हा चुकीचं औषध दिलं. अहो माझी म्हातारी आत्ता मरते का मग मरते अशी झाली. कसं सोडू मी यांना? अहो असं वागू नका. त्यांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो. वैद्य आजोबा, तुमच्याकडे उलट्या जुलाब थांबायला काही मुळी आहे का? हा, अहो तुमच्याकडे उलट्या जुलाब थांबायला काही मुळी आहे का? द्या द्या, देतो. घ्या, तुमच्या आईला द्या, त्यांना नक्की बरं वाटेल. भेरसटलाय हो म्हातारा. हे आले नसते मग चांगलं दाखवलं असतं. आता मुली दिली आहे ना, ती उगाडून दे आईला. चला रे. आजोबा, अहो शांत व्हा, शांत व्हा तुम्ही. धीर धरा जरा. काय होतंय ते माझं मलाच कळत नाहीये. इतकी वर्ष वैद्यकीय केली, चुकीचं औषध स्वप्नातही कुणाला दिलं नाही. रोगाचं अचूक निदान करण्याची कुवत मला विठुरायाने दिली होती, पण आता नाहीये. हो नाहीये. आता नाही म्हणजे? माझ्या श्रद्धेला, विश्वासाला शिवाप्पाने सुरुंग लावला. त्या क्षणापासून विठुरायावरची माझी श्रद्धा डळमळली. नका बोलू. सगळं संपलंय. माझा जीवनावरचा, चांगुलपणावरचा विश्वासच उडालाय. भक्ती मार्गावर चालणारे शिवाप्पा सारखे फसवतात, तिथे संपत सगळं. अहो असं काय करताय? अहो माझे आप्पा कधीच चुकणार नाही. असं नका बोलू. अहो एकदा आठवून तर बघा. काय आठवू? जे भयानक पाहिलंय ते सगळं आठवू? खरं सांगू शकतो, शिवाप्पा बरोबर तुझ्यावरचाही माझा विश्वास उडालाय. कदाचित तुला पहिल्यापासून सगळं माहीत असेल, त्यामुळे मला आता अधिक त्रास देऊ नका. जा आता तुम्ही, जा. निघा, निघा तुम्ही. मला आणखी त्रास देऊ नका. निघा. आजोबा, अहो ऐका ना. अहो आजोबा. अहो ऐका ना. ऐका ना, असं नका करू. अहो थांबा ना. ऐका ना माझं. आणखीन काही ऐकवायचंय? अजून काही राहिलंय का? ऐकव. हो असं नका ना म्हणू. अरे काय पोरखेळ चाललाय का सखू? माझं ऐकू तरी घ्या. आता तू माझं ऐकायचं. तुझ्या बोलण्या खातर मी इथवर आलो की नाही? सरळ स्पष्ट शब्दात ते वैद्य बुवा पुन्हा म्हणाले, आणि ते खरंच आहे. त्यांच्याकडून चुका होत आहेत, लोक त्यांना मारायला धावत आहेत. ते त्यांना धक्का बसलाय म्हणूनच ना. अहो पण मी सांगू का,
मला बुवा आजोबांची अवस्था बरी नाही वाटत आहे. मग मी त्यांच्याशी खरं खोटं कसं करू? पण मला खात्री माझे आप्पा चुकणार नाहीत. का चुकणार नाही? ते काय देव आहेत का? हो नाही हो, पण दागिनेच नव्हते तर ते विकतील कसे? मला समजून घ्या ना हो, काहीतरी वेगळं आहे. आता माझ्या मर्यादा संपल्या सखू. अशाने मी माझ्या आईला गमावून बसेन. मी आजवर तुझी साथ दिली. माझी हद्द संपली आता. क्षमा कर मला. काय खरं काय खोटं ते तू आणि रमाई बघा. नाही हो, थांबा ना हो. ऐका ना माझं. तुम्ही सहसा माझ्याशी तोडून बोललात तर मी माझं. काय तुझं? बोल. एक तरी विचार पूर्ण कर. बोल ना. फक्त नाही नाही करू नकोस. रमाईचं ऐकून मी तुझ्या माहेरी आलो का? नाही ना. तुझंच ऐकून आलो ना. पण रमाईचं तुला ऐकायचं नाही. आणि तुला काय म्हणायचं हे तुला माहिती नाही. एक सांगतो सखू, तुला ना तुझ्या आई वडिलांची चूक मान्य करवत नाहीये, बाकी काही नाही. असं कसं मान्य हो? अरे तुला कळतंय का सखू? अगं उगीच मधल्या मध्ये मी भरडला जातोय. हे बघ, आता माझ्या मदतीची अपेक्षा ठेवू नको. रमाई आणि तू काय ते बघा. अहो ऐका ना. दिगू, एकटाच आलास? अरे अर्धांगिनी कुठे आहे? आता काय शेपटी सारखा मागे मागे घेऊन फिरू मी तिला? येईल तिची ती. आल्यावर तिलाच विचार. अरे मग चिडतोस कशाला? किती साधेपणाने प्रश्न विचारला मी. हा, दोघे बरोबर गेला होतात ना? नाही, कसं आहे, तुला पटो न पटो पण सखूच्या पाठीशी तू असतोस ना. ती म्हणाल तसं करतोस की नाही? थोडीशी रडत म्हणू दे, बुवा आजोबांना भेटून येऊया, की तू लगेच निघणार? माझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवतेस का तू? उगीच का टोमणे मारतेस? मी काही फिरायला गेलो नव्हतो. हो ना, मग हळू बोल ना. आवाज का चढतोय? हे बघ दिगू, तुझी कोंडी होतीये हे मला कळतंय. फरफट होतीये तुझी, पण त्याचा काही फायदा आहे का? सखूच्या माहेरी जाऊन आलास ना? भेटलास का वैद्य बुवाना? झाली का खात्री? हे सगळं तुम्ही सखूला विचारा. तीच काय ते सांगेल. तुम्ही मला यात अजिबात ओढू नका. दिगू, तू तुझ्या रमाईला हे असं उत्तर देतोयस? भान आहे का? तू वहिनींचा असा अपमान कसा करू शकतोस रे? भाऊजी, अहो त्याची बायको त्याला शिकवते. आपल्याला काही कळत नाही, पण सखूला सगळं कळतं असं दिगूला वाटतं. तिच्या समोर रमाईचा अपमान झाला तरी त्याला काहीही वाटत नाही. याचंच नाही, रोजच झालंय. लग्न आधीचा दिगू आता राहिलेलाच नाही. सासूबाई, अहो ना नका बोलू. माझ्या म्हणणं का तर अहो माझ्या सोबत आले. हीच मोठी चूक केली मी. खरं म्हणजे मी जायलाच नको होतं. तुम्हाला सगळ्यांना हवंय ना काय झालंय काय झालंय? ऐका मग, काहीही झालेलं नाहीये. निष्पन्न शून्य. बस. आता या सगळ्या गोष्टींचा मला कंटाळा आलाय. मी सुद्धा कामधाम सोडून हे सगळे उद्योग करत बसलो. आणि मग त्यासाठीच पर्याय सांगितला होता ना? नाहीतर आपण या चक्रव्यूहातून बाहेर कसे पडू सांग? सखूने उद्या गावातील घराघरात जाऊन सांगायचं की माझे आई वडील चोर आहेत.
आणि त्यांच्यातर्फे मी क्षमा मागते. आणि तुम्ही त्यांच्यासारखा पेढीचा गैरफायदा घेऊ नका, मी विनंती करते असं सगळ्यांसमोर सांगायचं. रमाई, तू दवंडी म्हणाली होतीस. हो, पण हे त्यावेळी झालं असतं तर दवंडीवर भागलं असतं, पण आता नाही. आता हिने घरोघरी जाऊन क्षमा मागायची आणि अशी क्षमा मागायची की कुठल्याही कर्जदाराने गैरफायदा घेण्याचा विचार जरी केला असेल ना तरी तो रद्द होईल. विषय संपला.